मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला आता गती मिळणार आहे। मराठवाड्यामध्ये नव्याने 17 औद्योगिक वसाहती प्रस्तावित करण्यात आल्यात आणि वसाहतींसाठी शासकीय खासगी जमिनीचा वापर होणार आहे। सरकार उद्योजकांना भूखंड उपलब्ध करून देणार आहे आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला त्यामुळे गती देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हा मोठा निर्णय घेतलाय। मराठवाड्यामध्ये नव्याने 17 औद्योगिक वसाहती प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत। सध्या मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या 3 प्रादेशिक कार्यालयांतर्गत 64 एमआयडीसी वसाहती कार्यरत आहेत। मात्र बहुसंख्य वसाहतींमध्ये भूखंड उपलब्ध नसल्यामुळे उद्योजकांना अडचणी येतात। त्यामुळे नवीन वसाहतींसाठी शासकीय आणि खासगी जमिनीचा वापर केला जाणार आहे। भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधा उभारून उद्योजकांना भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे।